प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण देवाची स्तुती करूया, कारण आज नवीन करारातील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा आपण अभ्यास सुरू करणार आहोत. चारही शुभवर्तमान आपल्याला येशू ख्रिस्ताबद्दल शिकवण देतात. येशूने लोकांनाही शिक्षण दिले आणि शिष्यांनाही शिक्षण दिले. पुनरुत्थानानंतर येशूने 40 दिवस दर्शन दिले आणि नंतर त्याचे स्वर्गारोहण झाले. येशूच्या शिष्यांनी नंतर पुढे काय केले? त्यांना पवित्र आत्मा कसा मिळाला? पवित्र आत्म्याने कसे कार्य केले? ख्रिस्ताच्या प्रेषितांना कसे सहाय्य मिळाले आणि त्यांनी सुवार्ता कशी गाजवली? या सर्व गोष्टींचा वृत्तांत आम्हाला या पुस्तकात सापडतो. अनेक गोष्टी शिकण्याचे भांडार असे हे पुस्तक आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही नवीन करारातील प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक सुरू करीत आहोत. प्रथम ह्या पुस्तकाचा परिचय करून घेऊया आणि त्यानंतर पहिल्या अध्यायाची काही वचने आपण अभ्यासूया. कधीकधी प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकाला 5वे शुभवर्तमान असे संबोधण्यात येते, कारण ह्यात लूककृत शुभवर्तमानातील पुढील गोष्टींचा पुढचा भाग आहे. वैद्य लूक ह्या पुस्तकाचा लेखक आहे, कारण तो प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय आणि 2ऱ्या वचनात म्हणतो, त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवावयास आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. श्रोत्यानो, लूकाबद्दल आम्हाला, अर्थात या पुस्तकाच्या लेखकाबद्दल आम्हाला फार थोडी माहिती मिळते. कलसीकरास पत्र 4था अध्याय 11 आणि 14 वचनांवरून आम्हाला कळतं की लूक एक अन्य जातीतला होता. आणि जर हे खरे आहे तर बायबलच्या सर्व लेखकांमध्ये हाच एक लेखक अन्य जातीतला होता. युसेबियस म्हणतो की लूक अंत्योखिया येथील रहिवासी होता, तर सर विल्यम रामसे, जे पवित्र शास्त्राचे एक फार महान विद्वान अभ्यासक आहेत, ते म्हणतात की तो फिलिपीचा राहणारा होता. तो एक वैद्य अर्थात डॉक्टर होता. सगळ्यात प्रथम तो आम्हाला पहिल्यांदा प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय आणि 10व्या वचनात पौलाला त्रोसापासून फिलिपेला आणताना आढळतो. तो फिलिपे येथील पहिले 6 वर्षे मंडळीत पुढारी होता आणि नंतर पुन्हा पौलाला जाऊन मिळाला. सर विल्यम रामसे लूककृत शुभवर्तमानाचा सर्व दृष्टीने साधक बाधक टीकात्मक अभ्यास करून असे लिहितात की ह्या पुस्तकाचा लेखक हा अर्वाचीन व प्राचीन महान प्रसिद्ध असा इतिहासकार होता. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. शुभवर्तमाने व पत्रे ह्यामधील हे पुस्तक एक दुवा आहे. ह्यामुळे ही जोडल्या गेली आहेत. जर श्रोत्यानो हे पुस्तक मधातून काढले तर एक न भरणारी दरी निर्माण होईल. डॉक्टर हॉसन म्हणतात की जर हे पुस्तक मधातून काढले तर त्याच्या ऐवजी भरपाई करण्यास दुसरे तोलामोलाचे पुस्तक नाही. मत्तेकृत शुभवर्तमानात येशूविषयी लिहिण्यात आलेली शेवटली वास्तविकता त्याचे पुनरुत्थान आहे, जे प्रेषितांची कृत्ये पहिल्या अध्यायात नमूद करण्यात आले आहे. मार्क कृत शुभवर्तमानात येशूचे शेवटले कार्य नमूद करण्यात आले आहे, ते म्हणजे त्याचे स्वर्गारोहण, ज्याला प्रेषितांची कृत्ये ह्याच्या पहिल्या अध्यायात लिहिण्यात आले आहे. लूककृत शुभवर्तमानात पवित्र आत्म्याच्या अभिवचनांची वास्तविकता नोंदण्यात आली आहे व ते सुद्धा प्रेषितांची कृत्ये पहिल्या अध्यायात नमूद करण्यात आले आहे. योहानाच्या शुभवर्तमानात येशूच्या 2ऱ्या आगमनाची वास्तविकता शेवटी देण्यात आली आहे. ती सुद्धा प्रेषितांची कृत्ये पहिल्या अध्यायात नोंदली आहे. जणू काय 4 शुभवर्तमाने जर एका नसराळ्यातून ओतली तर खाली असलेल्या भांड्यात प्रेषितांची कृत्ये ह्याचा पहिला अध्याय साठेल. तसेच प्रभूची महान प्रचार आज्ञा जी 4 शुभवर्तमानात आम्हाला वाचायला मिळते, ती ह्या पुस्तकात दृढ झालेली आहे, मजबूत झालेली आहे. प्रेषितांची कृत्ये पत्रांसाठी एका शिडीप्रमाणे आहे. त्यांना एकत्रित वाचणे हे फार लाभदायक ठरते, कारण प्रेषितांची कृत्ये ह्यामध्ये मंडळांच्या स्थापनेचा इतिहास आहे, ज्यांना नंतर पत्रे लिहिण्यात आलेत. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये मंडळीचा प्रारंभ
मंडळीचा जन्म ह्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. उत्पत्तीच्या पुस्तकात भौतिक विश्वाच्या प्रारंभाविषयी सांगण्यात आले आहे. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आत्मिक देह, ज्याला आम्ही मंडळी म्हणतो, त्याच्या प्रारंभाविषयी सांगितलेले आहे. ह्या पुस्तकाचे शीर्षक 1 अध्याय आणि 8व्या वचनात आम्हाला वाचायला मिळते. वाचूया श्रोत्यांनो, प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8वे वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ह्या मुख्य वचनाद्वारे हे पुस्तक स्वाभाविकरित्या विभागल्या गेले आहे. पहिल्या 7 अध्यायात प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांच्याद्वारे यरूशलेममध्ये कार्य करतानाचे वर्णन आहे. 8 पासून 12 अध्यायात येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याकरवी प्रेषितांच्याद्वारे यहुदा व शोम्रोनात कार्य करतानाचे वर्णन आहे. आणि बाकी उरलेला भाग येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकरवे पृथ्वीच्या दिगंतापर्यंत कार्य करतानाचे वर्णन आहे. श्रोत्यानो, प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक पूर्ण झालेले नाही. ते पॉल रोममध्ये भाड्याच्या त्याच्या घरात राहण्याद्वारे बंद पडते. ह्याचा शेवट सुसंगत नाही. आपणास ठाऊक का की का? कारण प्रेषितांची कृत्ये हे पुढे चालणारा एक वृत्तांत आहे. होऊ शकते की वैद्य लूक, तुम्ही व मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात ख्रिस्तासाठी काय करीत आहोत ह्याचा वृत्तांत अद्यापही पुढे लिहित आहे. आता प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये पाहूया. पहिलं वैशिष्ट्य जो आहे ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे श्रेष्ठत्व किंवा महत्त्व. प्रभू येशूने आता त्याच्या शिष्यांना सोडले होते. तो वापस स्वर्गात गेला होता. पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात त्याचे स्वर्गारोहण झाले, तरी अद्यापही तो कार्य करीत होता. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे पवित्र आत्म्याचे महत्त्व किंवा प्राधान्य. ख्रिस्ताने आश्वासन दिले होते की पवित्र आत्मा मी तुम्हाकडे पाठवीन. हे आश्वासन योहानाच्या शुभवर्तमानात 4 वेळेस नमूद करण्यात आले आहे. एक तर 7वा अध्याय 37 ते 39 वचने, 14वा अध्याय 16 आणि 17 वचने, 20वा अध्याय 22 वचन आणि नंतर 1 अध्याय 33 वचन. हेच आश्वासन प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये देण्यात आले आहे. मी व आपण पवित्र आत्म्याच्या युगात राहत आहोत. ह्या युगाचे महत्त्वाचे सत्य म्हणजे प्रत्येक विश्वासणाऱ्यांमध्ये पवित्र आत्मा वास करतो. हे एक महान सत्य आहे. तिसरे जे वैशिष्ट्य आहे ते आहे मंडळीचे सामर्थ्य. मंडळी सामर्थ्यवान आहे आणि अर्थातच हे परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचे कार्य आहे. प्रथम मंडळीच्या काळासारखे पवित्र आत्म्याचे कार्य उघड करण्याचे काम आजच्या मंडळीत नाही. कारण प्रथम मंडळीची आध्यात्मिक पातळी अतिशय उच्च होते. अशी उच्च पातळी सध्याच्या युगातल्या मंडळांची नाही श्रोत्यांनो. तरीही विश्वासणाऱ्यांद्वारे पवित्र आत्म्याचे कार्य चालू आहे. जेव्हा कुठल्याही सेवेद्वारे त्याला गौरव आणि सन्मान प्राप्त होते. विश्वासणाऱ्यांद्वारे परमेश्वराचा पवित्र आत्मा कार्य करतो आणि ख्रिस्ताला विश्वासणाऱ्यांच्या सेवेमुळे वैभव प्राप्त होते, मान प्राप्त होतो. चौथी गोष्ट, मंडळीचे प्राधान्य, दृश्य आणि अदृश्य स्वरूप. मंडळी ही एक नवीन संस्था आहे. तिची स्थापना प्रेषितांच्या कृत्यांपासून झाली. 5वं वैशिष्ट्य, ठिकाणांना अथवा शहरांना प्राधान्य. प्रेषितांच्या कृत्याची सुरुवात यरूशलेमेत झाली आणि शेवट रोम शहरामध्ये झाला. सर विल्यम रॅम्से यांनी वैद्य लुकाने प्रेषितांच्या कृत्यातील नमूद केलेली सर्व गावे, ठिकाणे तपासून पाहिलीत आणि ते अगदी बरोबर आहेत अशी त्यांनी साक्ष दिली. 6वी जी गोष्ट आहे, जे वैशिष्ट्य आहे ते आहे मानवाला प्राधान्य. असंख्य लोक आणि गर्दी ह्या व्यतिरिक्त वैद्य लूक 110 व्यक्तींची नावे घेऊन उल्लेख करतो. पहिल्या शतकाच्या शेवटास ह्या जगात लाखो लोक विश्वासणारे होते. त्या शतकात मंडळीची वाढ झपाट्याने झाली. ती अद्भुतपूर्ण होती. सुरुवातीच्या 200 ते 300 वर्षापर्यंत ही वाढ चालू होती. आज ही वाढ खुंटलेली आहे. येशूच्या म्हणण्याप्रमाणे घडत आहे. 7वं जे वैशिष्ट्य आम्हाला पाहायला मिळतं ते आहे की ह्या पुस्तकात पुनरुत्थानाला प्राधान्य देण्यात आले आहे.
पुनरुत्थान हे शुभवर्तमान प्रसारात केंद्रस्थानी आहे. हल्ली श्रोत्यानो, अनेक मंडळांमधून पुनरुत्थानाचा संदेश फक्त पुनरुत्थान दिवशीच दिला जातो. रेडिओद्वारे सेवेत असल्यामुळे मी पुष्कळदा ऑगस्ट महिन्यात पुनरुत्थानावर संदेश दिलेत. लोकांना वाटत असेल की ह्यांना काय झाले? ऑगस्टचा उन्हाळा जाणवत असेल. प्रथम मंडळीतील संदेशात पुनरुत्थानाला प्रथम स्थान असे. नेहमी संदेशाचा केंद्रबिंदू ख्रिस्ताचे पुनरुत्थान असे. पुनरुत्थान हा संदेशाचा आत्मा होता आणि पुनरुत्थानाविरहित संदेश नव्हते. 50व्या दिवशी पेत्राच्या प्रवचनात पुनरुत्थान हाच विषय होता. त्याने स्पष्ट केले की जे काही घडत आहे त्याचे कारण म्हणजे ख्रिस्त आता देवाच्या उजव्या बाजूला बसला आहे आणि पवित्र आत्मा कैवारी म्हणून पृथ्वीवर त्याने पाठवला आहे. पौलाच्या प्रवचनात सुद्धा पुनरुत्थान केंद्रस्थानी आढळते. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मज फाटा. देवळी नेत्र उघडती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. नंतर 8वं वैशिष्ट्य जे आहे ते आहे विशेष प्राधान्य. प्रथम भागात पेत्राला तर शेवटल्या भागात पौलाला प्राधान्य देण्यात आले आहे. काही शिष्यगणांना आश्चर्यकारक रीतीने गाळण्यात आले आहे. मला पूर्ण खात्री आहे श्रोत्यानो की ह्या दोघांच्या सेवेवर
अधिक जोर देण्यासाठी देवाजवळ उत्तर आहे. ह्या दोघांची प्रचंड अशी प्रचारशक्ती होती. त्याला काही मानवी कारणे आहेत. वैद्य लूक ह्या दोघांच्या सेवेशी अधिक निगडीत होता, पौलाचा सहकारी होता. काही लोक म्हणतात पेत्र व पौल ह्यांच्यात काही मतभेद होते, परंतु मला अगदी ठामपणे असं वाटतं की वैद्य लूक, पेत्र व पौल एकत्र आलेत व त्यांनी चर्चा केली. एकमेकांशी सखोल व स्पष्टपणे ते बोललेत. नंतर पुस्तकाचे नाव अर्थात शीर्षक, ह्या ऐतिहासिक पुस्तकाला योग्य ते शीर्षक कोणते असावे ह्या बाबतीत नेहमीच समस्या राहिली. पवित्र शास्त्र सांगते प्रेषितांची कृत्ये. कॉडेस वेटिकन व RSV भाषांतर म्हणते प्रेषितांची कृत्ये. रॉबर्ट ली म्हणतात वर उचललेल्या व गौरव झालेल्या देवाची कृत्ये. आफ्रिकेच्या बांटू भाषेत झालेल्या भाषांतरात ह्याला कृत्याबद्दलची शब्दवाक्ये हे शीर्षक देण्यात आले आहे. मला असं वाटतं श्रोत्यानो की जे प्रमुख वचन आहे त्यावर आम्ही थोडा विचार करावा. गुरुकिल्ली ती प्रथम अध्यायातच आहे. पहिल्या व दुसऱ्या वचनामध्ये ही गुरुकिल्ली आम्हाला वाचायला मिळते. ह्या वचनांच्या आधारे मी हे शीर्षक देऊ इच्छिते जे जरा लांबलचक आहे. हे शीर्षक आहे पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांनी येशू ख्रिस्ताची केलेली कार्ये. प्रेषितांची कृत्ये हे नाव छान आणि साजेसे आहे आणि मला खात्री आहे की जेव्हा आम्ही ह्या पुस्तकाचे अध्ययन करू तेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताला अधिक जवळून पाहू आणि त्याच्या प्रेषितांनी केलेली कार्ये आम्ही अधिक जवळून पाहू. पहिल्या अध्यायाला आम्ही सुरुवात करीत आहोत. ह्यामध्ये पवित्र आत्म्याच्या आगमनाची तयारी आम्हाला पाहायला मिळते. ह्या पुस्तकाचा परिचय करून देताना आपणास आठवत असेल श्रोत्यानो की माझ्या मते ह्या पुस्तकाचे शीर्षक प्रेषितांद्वारे पवित्र आत्म्यात प्रभू येशू ख्रिस्त कार्यरत हे अधिक समर्पक आहे असे मी आपणास सांगितले. आणि पहिल्या 7 अध्यायात प्रभू येशू पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकडून यरूशलेममध्ये कार्य करून घेत असताना दिसतो. पहिला अध्याय जो पवित्र आत्म्याच्या आगमनाची तयारी आहे त्यात पुनरुत्थानानंतरच्या 40 दिवसात येशूने केलेल्या सेवेचा सारांश, त्याचे स्वर्गारोहण, वापस परतण्याचे आश्वासन व प्रेषितांद्वारे पवित्र आत्म्याची प्रतीक्षा, 12व्या शिष्याची अर्थात यहुदाच्या जागी दुसऱ्या शिष्याची नेमणूक हा भाग आहे. पहिली 2 वचने आपण वाचूया. पहिला अध्याय, पहिली 2 वचने. प्रेषितांची कृत्ये, पहिला अध्याय, 1 आणि 2 वचने. थियोफिल महाराज येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवायास आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. पहिला ग्रंथ लुकाने लिहिलेले शुभवर्तमान हे थियोफिल ह्याला विदित केलेले होते, ज्याच्या नावाचा अर्थ आहे देवप्रेमी किंवा देवावर प्रेम करणारा. ह्या ठिकाणी कोणीही देवावर प्रेम करणारा असे सांगितले आहे हे मी मुळीच मान्य करीत नाही. अर्थातच लुकाला थियोफिल ह्या नावाच्या व्यक्तीविषयी माहिती होती व त्याचे नाव सुद्धा अगदी योग्य होते, देवावर प्रीती करणारा. लुकृत शुभवर्तमान जे प्रभू येशूने करावयास व शिकवावयास आरंभ केले त्याचा तपशील होय. प्रेषितांच्या कृत्यात येशू ते कार्य निरंतर करीत असताना, निरंतर शिकवण देत असताना आम्हाला दिसतो. आजही श्रोत्यानो ते कार्य चालू आहे व तोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत तो स्वतःच्या सर्व लोकांना जवळ घेणार नाही. प्रभूचे स्वर्गारोहण होईपर्यंत अर्थात तो स्वर्गात घेतल्या जाईपर्यंत प्रभू कार्यरत होता. प्रभू येशूवर घेतल्या गेला ह्याचा अर्थ असा नाही की त्याचे कार्य व शिक्षण संपुष्टात आले, परंतु पित्याच्या उजव्या बाजूला बसून तो पवित्र आत्म्याच्याद्वारे आजही कार्य करीत आहे. ज्या प्रकारे सैन्यांमध्ये एका सैनिकाकडून दुसऱ्या सैनिकाकडे आज्ञा किंवा ऑर्डर दिल्या जाते, तसेच येशू ख्रिस्त आपली आज्ञा, आपली इच्छा पवित्र आत्म्याला सांगतो आणि पवित्र आत्मा त्याप्रमाणे प्रेषितांच्याद्वारे कार्य करतो. जेथे कुठे तुम्ही व मी आहोत तेथे तो कार्य करीत आहे. येथे हे फार महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे. पुनरुत्थानानंतर येशूचे 40 दिवस कार्य चालू होते. डॉक्टर लूक आपल्या ठराविक वाक्यांपैकी एक वाक्य ह्या ठिकाणी वापरत आहेत. ते 4थ्या वचनापर्यंत आहे.
पहिला अध्याय 3 वचन पहिले वाचूया. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. त्याने अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख सहन व मृत्यूनंतर अनेक अचूक पुराव्यांद्वारे जिवंत असल्याचे ह्या शिष्यांना पटवून दिले. पुनरुत्थानानंतर त्याने 10 वेळा स्वतःला ह्या लोकांसमोर प्रकट केले आणि ह्याचे लिखित पुरावे आम्हाला सापडतात. पुनरुत्थानानंतरची सेवा जी त्याच्या दर्शनाद्वारे प्रकट झाली ती त्याच्या 3.5 वर्षाच्या सेवे ज्याच्याविषयी शुभवर्तमानात लिहिले आहे त्यापेक्षा ख्रिस्ती लोकांकरिता अधिक महत्त्वाचे आहे. एक छोटे पुस्तक रिकामी कबर जे मी वाचले त्यात ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरच्या कार्याचे वर्णन आहे. पॉल करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय आणि 16 वचनात लिहितो. करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय आणि 16 वचन. तो म्हणतो, तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. अर्थात आम्ही त्याला देहरूपात पाहिलेले नाही, पण आम्हाला तो गौरवात असलेला माहीत आहे. आता ह्या क्षणी तो तेथे आहे, तो सत्य आहे. अनेकदा हे सत्य मंडळी विसरून जाते, होय ना श्रोत्यानो? आज विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची समस्या वस्तुस्थिती नसून त्यांचा अविश्वास आहे. सत्य तर प्रगट झालेले आहे. इतिहासात होऊन गेलेल्या अनेक लढाया व महान पुरुषांविषयीचे जे पुरावे आहेत त्यापैकी 10,000 गुणा अधिक गुणा पुरावे प्रभू येशूच्या मृत्यूचे आणि पुनरुत्थानाचे आहेत. तरी ह्या सर्व गोष्टींवर आमचा विश्वास नाही असे म्हणणारे लोक आहेत. समस्या कुठे आहे? समस्या आमच्या अंतःकरणात आहे. अविश्वासाने भरलेले अंतःकरण आदामाप्रमाणे देवापासून दूर जाण्याची मानवाची एक प्रवृत्ती आहे. जर आपण विश्वास ठेवीत नाही तर समस्या तुमची आहे, देवाच्या वचनाची किंवा त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याची नाही. पुनरुत्थानाविषयी मला एक गोष्ट येथे सांगू द्या. एक असे वचन आहे ज्याला विपर्यास करून त्याला पिळून अर्थाचा अनर्थ काढून मांडण्यात येते. येशूने योहान कृष्णवर्तमान 12 अध्याय 32 वचनात म्हटले, मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांस आपणाकडे ओढीन. त्याला कसे वर उचलण्यात आले? पुनरुत्थानाद्वारे. मृतांमधून जिवंत करून त्याला वर घेण्यात आले. हाच संदेश आहे. श्रोत्यानो, आज पुनरुत्थानावर अधिक भर देण्यात येत नाही. प्रेषितांच्या कृत्यात मात्र पुनरुत्थानावर अधिक भर देण्यात आलेला आहे. आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म फार मोठ्या उत्सवाने साजरा करतो. परंतु पुनरुत्थानाविषयी काय? लक्षात घ्या श्रोत्यानो, की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होऊन जर त्याचे पुनरुत्थान झाले नसते तर आम्हाला तारण प्राप्त झाले नसते. तो आमचा तारणारा कधीच होऊ शकला नसता. म्हणून श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जितका महत्त्वाचा आहे तितकेच त्याचे मरण आणि पुनरुत्थान महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्याचे स्वर्गारोहण महत्त्वाचे आहे. ह्या सर्व गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट आमच्या तारणाशी निगडीत आहे. प्रत्येक गोष्टीवर आमचे तारण अवलंबून होते. आज जर आपण फक्त ख्रिस्त जयंती साजरी करता, नाताळ साजरा करता आणि ईस्टर किंवा पुनरुत्थान दिवसाला अधिक महत्त्व देत नाही तर आपण चुकत आहात. लक्षात ठेवा श्रोत्यानो, ख्रिस्ताचे पुनरुत्थान आमच्या जीवनाकरिता फार महत्त्वाचे आहे. ह्या दिवसाला महत्त्व द्या. जर ख्रिस्त फक्त जन्म घेऊन मरण पावला असता तर तो आमच्याकरिता जागा तयार करण्याकरिता स्वर्गात जाऊ शकला नसता. तो पुनरुत्थित झाला. 40 दिवसपर्यंत ह्या पृथ्वीवर आपल्या शिष्यांना आणि इतर लोकांना दिसला. त्याने त्यांच्यासोबत बोलणी केली, त्यांना शिकवण दिली आणि त्यांच्या देखत तो वर उचलल्या गेला. त्याचे ते वर जाणे आमच्याकरिता एक नवीन आशा आहे. तो एक दिवस तशाच प्रकारे वापस येणार आहे. परंतु श्रोत्यानो, जेव्हा तो वापस येईल तेव्हा तो त्याच्यावर विश्वास करणाऱ्या लोकांना स्वतःसोबत घेऊन जाईल. त्याचे पाऊल ह्या पृथ्वीवर पडणार नाही, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक हवेमध्ये त्याला मिळतील. त्यांची भेट होईल.
परंतु एक दिवस तोच प्रभू येशू ख्रिस्त एका न्यायाधीशाच्या रूपात ह्या पृथ्वीवर येईल. त्यावेळेला आपण पश्चाताप करू शकणार नाही. जरी आपण पश्चाताप कराल तरी त्या पश्चातापाचा काहीच फायदा होणार नाही. कारण श्रोत्यानो, त्यावेळेला तो तारणारा नाही, परंतु एक न्यायाधीश म्हणून येणार आहे. आज जेव्हा परमेश्वर आपणाला संधी देत आहे, तेव्हा आपल्या पापांबद्दल विचार करा. त्या पापांची क्षमा मागा, त्या पापांची कबुली द्या आणि प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवा. त्याने वधस्तंभावर जे रक्त सांडविले, प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे रक्त सांडवले, त्या पवित्र रक्ताच्या द्वारेच आपले सर्व पापे धुतल्या जाऊ शकतात. श्रोत्यानो, आमच्या कुठल्याही प्रयत्नांनी किंवा उपायांनी ते शक्य होऊ शकत नाही. आज आम्हाला दिसतं की मानव पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता अनेक प्रयत्न करीत आहे, अनेक उपाय करीत आहे, परंतु मानवाचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. आज त्याच्या पवित्र हातात आपले जीवन समर्पित करा आणि त्याच्याद्वारे तारण प्राप्त करून घ्या. परमेश्वर ह्या विषयामध्ये आपले मार्गदर्शन करो आणि आपल्याला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपल्या लक्षात आले असेल की येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांनी पुढे चालू ठेवलेले कार्य म्हणजेच प्रेषितांची कृत्ये. मंडळीची सुरुवात आणि वाढ या काळापासून झालेली दिसते. विशेष म्हणजे ख्रिस्ताने अभिवचन दिल्याप्रमाणे पवित्र आत्मा शिष्यांना मिळाला आणि त्याचे कार्य त्या काळात सुरू झालेले दिसते. प्रियानो, प्रत्येक विश्वासणाऱ्याला अधिक बळ देणारे असे हे पुस्तक आहे आणि प्रेषितांनी या जगाचा समारोप घेऊनही हे कार्य संपलेले नाही, तर ते अखंड चालूच आहे. काय या सुवार्तेच्या कार्यात आपण सामील आहात? काय आम्ही येशूने दिलेल्या आशेवर जगणारे आहोत? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, प्रभू येशूच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तानी आम्हाला आज्ञा दिली की जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. होय प्रभूजी, आमचं जीवन हे तुझं आज्ञापालन आहे आणि म्हणूनच प्रभूजी आज आम्ही आत्मपरीक्षण करीत आहोत. तू दिलेल्या आज्ञेचं आम्ही काय केलं आणि कशा रीतीनं आम्ही ते स्वीकारलेलं आहे. होय प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर की जेणेकरून तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही अनेकांपर्यंत पोहोचावं आणि तुला गौरव देणारं जीवन आमच्यामध्ये दिसून यावं. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे सर्व सहाय्य करणारा तू आमचा जिवंत प्रेमळ परमेश्वर आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.